बंधूंनो नमस्कार. कलियुगी सत्याचं अवघड रेगड्या, कलियुगी सत्याचं अवघड रेगड्या, रेटूनी जो बोले तेच खरं, स्वार्थासाठी गंजण्यापेक्षा देश हितामध्ये झिजलेलं बरं, धर्मकार्यात झिजलेलं बरं. मित्रांनो, असंच धर्मकार्य करता करता माझी एके दिवशी गाडी खड्ड्यामध्ये आदळली. मला वाटलं माझा डोळा लागला आणि मी कुठल्या जंगलात गेलो, पण नीट पाहिलं तर मला दिसलं शहराचं मध्यवर्ती भाग. खड्ड्यामध्ये रस्ता, तर रस्त्यांमधले खड्डे, तर खड्ड्यांमधून निघणारा रस्ता, अशी परिस्थिती. व अजून नीट पाहिलं तर दुर्गंध भरपूर प्रमाणात देणारे ओढे नाले, त्या नाल्यांवरचं पाणी रस्त्यांवर आलेलं, कित्येक ठिकाणी कित्येक लोकांकडून केली गेलेली अतिक्रमण. माझे बंधू भगिनी हे नगरमध्ये MSc सारखं शिक्षण घेऊन सुद्धा त्यांच्या हातात कुठलाही जॉब नाही. आपल्या नगरकरांना फिरण्यासाठी स्वतंत्र चांगली अशी मन प्रसन्न करणारी बाग नाही. आपल्या नगरकरांना अभिमान वाटेल असे रस्ते नाही. पुण्याकडून नगरला येताना ज्या वेळेस पहिला खड्डा लागतो त्यावेळेस माणूस विचार करतो, अरे गड्या नगर आलं का. आणि ज्या वेळेस अशा गोष्टींना घेऊन नगरकरांना टॉन्ट मारले जातात, ते त्रास, तो दुःख आणि कित्येक काही. नगरमध्ये मोठ्या प्रमाणात IT हब नाही, नगरमध्ये पार्किंगची व्यवस्था नाही, नगरमध्ये ट्रॅफिक नियोजन नाही, नगरमध्ये काहीच नाही. का? कारण नगरमध्ये नगरसाठी आवाज उठवणारे, नगरच्या भविष्यासाठी, नगरच्या विकासासाठी सुसज्ज असणारे नागरिकही नाही. याच दृष्टिकोनातून नगरकर म्हणून आपल्याला काय करता येईल? ज्याप्रमाणे अफगाणिस्तान पासून लंकापर्यंत आणि द्वारका पासून तर तिबेत पर्यंत हा अवघा मुलुख आपला आहे. कुठल्याही कोपऱ्याला काही जरी प्रसंग घडला तर प्रत्येक भारतीयाला त्रास होणं गरजेचं आहे, हाच राष्ट्रधर्म शिकवतो. त्याचप्रमाणे आपापल्या घरातून बाहेर निघून आपल्या आजूबाजूला काय चाललंय, आपलं नगर कसं समृद्ध होईल, आपलं नगर कसं चांगलं होईल, या दृष्टिकोनातून एक प्रयत्न करत आहे. आपलं नगर सुसज्ज, समृद्ध आणि महाराष्ट्रामध्ये शोभेल असं बनवण्यासाठी माझा एक छोटा प्रयास नगरबाबत, नगरकरांसोबत. क्रमामध्ये आपण नगरभर असलेले विविध प्रश्न, त्या प्रश्नांवर चर्चा व त्या प्रश्नांना सोडवण्यासाठी काय मार्ग उपलब्ध आहे याचा एक आढावा घेणार. नगरमध्ये गेल्या कित्येक वर्षापासून समाजकार्य, उद्योजक, धर्मकार्य करणारे असे कित्येक श्रेष्ठ मंडळी यांची एक छोटीशी मुलाखत आणि बोल नगर या छोट्याशा कार्यक्रमातून आपण नगरबद्दल दिलखोल गप्पा व नगरची व्यथा व सामान्य नागरिक म्हणून आपल्या सर्वांचं मनोगत व्यक्त करू शकतो. याच कार्यक्रमामध्ये मी उत्कर्ष गीते आपल्या सर्व नगरकरांना आमंत्रित करतो व एक पाऊल आपण नगरच्या विकासासाठी टाकूया. जय श्रीराम.